श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे 7 सप्टेंबरपासून आणि पितृपक्षाची समाप्ती ही 21 सप्टेंबर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी होणार आहे. पितृपक्षाचे हे 15 दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे असतात. जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष तयार झालेला असेल तर कधीच आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही. सतत अडचणी आणि अडथळ्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. घराची, पतीची, मुलांची प्रगती ही थांबून जात असते. त्यामुळेच पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला श्राद्ध, पिंडदान, तर्पण, अर्पण ह्या सर्व विधी करायचे असतात, जेणेकरून आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या जीवनातील जो काही पितृदोष आहे तर तो कायमचा दूर होईल. त्यामुळेच आपल्याला पितृपक्षामध्ये रोज संध्याकाळी या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. या उपायाने काय होईल तर आपल्या कायमचा पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, मुलांच्या अडचणी संपून जातील, दारिद्र्य संपून अडलेली कामे मार्गी लागतील, घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल, घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. कितीही प्रखर पितृदोष असेल तर त्यामधनं आपली सुटका होईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला पितृपक्षामध्ये करायचा आहे. आता हा उपाय कोणी करावा, कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल. पितृपक्षामध्ये काही महत्त्वाच्या नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं. त्यामध्ये पितृपक्षामध्ये आपण कांदा, लसूण अजिबात खाऊ नये. त्याचबरोबर भोपळाची भाजी, जी दुधी भोपळा असतो बघा, तर त्याची भाजी, त्याचबरोबर कोबीची भाजी चुकूनही पितृपक्षामध्ये खाल्ली जात नाही. त्याचबरोबर पितृपक्षामध्ये चुकूनही आपल्या पूर्वजांचा आपल्याकडे अपमान होणार नाही, त्यांच्याबद्दल अपशब्द हे बोलले जाणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची असते. कारण मृत्यू लोकातनं म्हणजेच यमलोकातनं या 15 दिवसामध्ये आपले पूर्वज सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असतात आणि जर आपण त्यांच्याबद्दल काही वाईट साईड बोललं तर त्याचे जे दोष आहेत तर ते आपल्याला लागत असतात आणि आपली प्रगती ही जी आहे तर ती थांबून जात असते आणि अनेक अडचणींचा आपल्याला सामना देखील करावा लागतो. पितृपक्षामध्ये ज्या दिवशी तुमच्या पितरांची श्राद्ध तिथी असेल त्या दिवशी घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे आवर्जून करायचं असतं. त्याचबरोबर दान करत असताना तुम्ही अन्नदान, वस्त्रदान, तुम्हाला जे यथाशक्ती दान जमेल ते दान करावं. कावळा, गाय, कुत्रा या सर्व प्राणी मात्रांना काहीतरी रोज तुम्ही खाण्यासाठी देऊ शकता. चपाती असेल, दही भात असेल, खीर असेल, तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही या प्राणी मात्रांची सेवा करायची आहे. पिंपळाच्या झाडाला पितृपक्षामध्ये शक्य झालं तर रोज तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे. रोज शक्य नसेल तर मग शनिवारी आणि त्याचबरोबर तुमच्या श्राद्ध तिथीच्या दिवशी सुद्धा तुम्ही ह्या ज्या सेवा आहेत तर त्या करू शकतात. अगदी साध्या सोप्या सेवा असतात आणि त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये तुम्ही जर आपल्या पूर्वजांसाठी हा दिवा लावला तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व जे त्रास आहेत तर ते दूर होतील. दिवा हा बुद्धीचे, ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक असतं. दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो. दिव्यामध्ये सकारात्मक लहरी असतात आणि हा दिवा ज्या वेळेस आपण लावतो आपल्या देवघरासमोर त्यावेळेस आपल्यामधील आणि आपल्या परमेश्वरामधील तो एक माध्यम बनतो. तर आपल्याला या निसर्गामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या असतात, आपल्या कुंडलीमध्ये जे काही दोष तयार झालेले असतात तर ते दूर करण्यासाठी ज्यावेळेस या पवित्र तिथी पृथ्वी तलावरती असतात त्यावेळेस हे प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे असतात. बघा, आपला जो एक संपूर्ण 12 महिन्यांचा एक वर्ष असतं तर ते संपूर्ण आपल्या पितरांचा एक दिवस मानला जातो. इतका खडतर प्रवास हा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भोगावा लागत असतो. त्यामुळे ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते तर त्याच पद्धतीने आपल्या पूर्वजांना सुद्धा प्रकाशाची गरज असते आणि आपण हा जो दिवा आपल्या पूर्वजांसाठी लावला ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि यामुळे काय होतं तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं. आपल्या घरातील पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या संपून जातात. देवी लक्ष्मी नेहमी आपल्यावरती प्रसन्न राहते. बघा, एक वेळेस आपल्याकडनं काही चूक झाली तर ईश्वर आपल्याला माफ करू शकतो, पण आपले पूर्वज हे शक्यतो करून आपल्याला माफ करत नाही. त्यामुळे ज्या काही अडचणी असतात त्या दूर करण्यासाठी या पितृपक्षामध्ये आपल्याला हे साधे छोटे उपाय जे आहेत तर ते करायचे
करायचे असतात. तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण तरी तुमच्या कष्टाचं, मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल. घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल आणि त्याचबरोबर अनेक प्रकारच्या वाईट संकटांचा तुम्हाला सामना करावा लागत असेल. मुलांमध्ये तुम्हाला हट्टीपणा, चिडचिडपणा जाणवत असेल. त्याचबरोबर तुम्ही कोणतंही काम हातामध्ये घ्या, त्या कामामध्ये तुम्हाला कधीच यश मिळत नसेल. घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नसेल. त्याचबरोबर एखादा तुमचा छोटासा उद्योग व्यवसाय आहे, तोही तुमचा व्यवस्थित चालत नसेल. नोकरीमध्ये सतत अडचण येत असेल, पगारवाढ होत नसेल, प्रमोशन होत नसेल. तुमच्या मनामध्ये अनेक काही इच्छा आहेत, त्या इच्छा तुमच्या पूर्ण होत नसेल. अशा तुमच्या ज्या काही अनेक समस्या आहेत, पती पत्नीमध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असेल, घरामध्ये शांती आणि एकोपा टिकून राहतच नसेल, सतत भांडण आणि क्लेश जे आहे तर ते घरामध्ये राहतात आणि त्यामुळेच देवी लक्ष्मी आपल्यावरती सतत नाराज राहत असते. त्यामुळेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे असतात. आता तुम्हाला पितृपक्षामध्ये काय करायचं आहे, घरातील कर्त्या स्त्रीने हा उपाय जर केला, म्हणजे जी घराची लक्ष्मी असते तर तिने जर हा उपाय केला तरीही चालेल, किंवा घरातील इतर व्यक्ती असेल तर त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल. तुम्ही पितृपक्षाच्या 15 दिवसामध्ये रोज हा उपाय करू शकतात, किंवा ज्या दिवशी तुमच्या पितरांची श्राद्ध तिथी असेल त्या दिवशी तुम्ही केला तरीही चालेल. संध्याकाळी तुम्हाला 5:30 ते 6:30चा जो कालावधी असतो, या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळ हे सफेदच ठेवायचे, हळदी कुंकू लावायचं नाहीये. त्यानंतर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे आणि ही पणती तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायची आहे. त्यानंतर कापसाची दुहेरी वात तुम्हाला करायची आहे आणि ती त्या तुम्हाला पणतीमध्ये घालायची आहे. या पणतीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल जे असतं तर ते घालायचं आहे. शक्यतो करून मोहरीचंच तेल घालण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही तिळाचं, किंवा तुमच्याकडे जे कोणतं तुम्ही पूजेसाठी तेल वापरता तर ते तेल वापरू शकता, पण शक्यतो करून मोहरीचं तेल घालण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुम्हाला त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहे, कारण हा दिवा आपण आपल्या पूर्वजांसाठी लावत आहोत आणि काळे तीळ जर आपण टाकले तर त्यांच्यासाठी हा दिवा समर्पित होतो. आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून बसायचे. अगदी कुठेही बसू शकता, हॉलमध्ये बसा, बेडरूममध्ये बसा, किचनमध्ये बसा, चालेल. त्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेला बसताना दिव्याची जी वात आहे तर ती दक्षिण दिशेलाच होईल अशाच पद्धतीने ठेवायची आहे आणि तिथे आसन टाकून बसायचं आहे आणि तिथे तुम्हाला एकदा पितृस्तुतीचं पठण करायचं आहे. पितृस्तुती ही जी असते तर ती आपल्या पूर्वजांसाठी समर्पित केलेली असते. पितृस्तुती जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये लिहिलेली आहे, त्यातनं तुम्ही बघून वाचू शकता, किंवा मग तुम्ही गुगलवरती सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर पितृस्तुती संपूर्ण झाली की तो दिवा उचलायचा आणि आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण किचनमध्ये माठ भरून ठेवतो, पाणी थोडंफार कशामध्ये भरून ठेवतो बघा, आपण माठ असतो, हंडा वगैरे असतो, त्यामध्ये आपण पाणी भरून ठेवतो, किंवा मग तुमचं वॉटर प्युरिफायर असेल तर त्या ठिकाणी दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा तिथे तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. दिव्याला नमस्कार करून ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर परत स्वच्छ हातपाय धुवून काढायचे, कारण पितरांची सेवा केल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिवा आहे तर तो रोज संध्याकाळी तुम्हाला लावायचा आहे. रोज तुम्ही पितृस्तुतीचं पठण करायचं आहे, रोज संध्याकाळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. खूप खूप प्रभावी उपाय आहे. या पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला थोडा सुद्धा पितृदोष राहणार नाही. इतका प्रभावी असा हा उपाय आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.